संघर्षाचा धागा हो, वोट तरुणा जागा हो, संघर्षाचा धागा हो. पाऊल स्वतःसाठी, संघर्ष आपला न्यायासाठी. विजय असो, बळीराजा प्रकल्प संघटनेचा विजय असो, एक पाऊल स्वतःसाठी, संघर्षात जवान जय किसान. जय जवान. अमरावती में परियोजनाग्रस्त किसानों के न्याय और अधिकारों को लेकर एक दिवसीय सांकेतिक सत्याग्रह आंदोलन शुरू किया गया। अमरावती संभाग के 5 जिलों से बड़ी संख्या में परियोजनाग्रस्त किसान जिला कलेक्ट्रेट के सामने आंदोलन में शामिल हुए। बलिराजा परियोजनाग्रस्त संघर्ष संगठन की ओर से आयोजित इस आंदोलन में किसानों ने अपनी वर्षों से लंबित मांगों को लेकर सरकार का ध्यान आकर्षित किया। प्रदर्शनकारियों ने नौकरी में समानांतर आरक्षण का कोटा 5% से बढ़ाकर 15% करने की मांग की। साथ ही हाईकोर्ट के फैसले के अनुसार 50% आरक्षित पदों का लाभ और पहले की तरह सीधे नौकरी देने की व्यवस्था लागू करने की मांग की गई। प्रतियोगी परीक्षाओं में भी आरक्षण का लाभ देने की मांग उठी। किसानों का आरोप है कि कई परियोजनाग्रस्तों को आधिकारिक जमीन का उचित मुआवजा अब तक नहीं मिला। आंदोलनकारियों ने सरकार से लंबित मांगों पर तत्काल निपटारा कर न्याय दिलाने की मांग की है। आज जो सत्याग्रह आहे, ज्या आमच्या महत्त्वाच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यातली मुख्य एक मागणी आहे की महाराष्ट्रामध्ये प्रकल्पग्रस्त लाखोच्या घरात आहेत आणि लाखो प्रकल्पग्रस्तांसाठी खऱ्या अर्थानं 5% जे समांतर आरक्षण होती, 1980 मध्ये समांतर आरक्षणाची मर्यादा 5% घालवली होती। आज 2026 आहे, 46 वर्ष झाले। 46 वर्षामध्ये 1% आरक्षण वाढवलं नाही। आमचं म्हणणं एवढंच आहे, आरक्षणाची मर्यादा 15% करण्याचं आपण आश्वासन दिलं होतं, त्याची पूर्तता करावी आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार त्यांनी जो निकाल दिला त्याच्यामध्ये सर्व क्षेत्रामध्ये ज्या ज्या भागामध्ये ज्या ज्या विभागामध्ये सरकारनं जमिनी शेतकऱ्यांच्या संपादित केल्या त्या शेतकऱ्यांच्या 50% जागा राखीव करून त्यांची विशेष भरती करण्यासंदर्भात जो निर्णय आहे ते सरकारनं अवलंबलं पाहिजे, त्याचा निर्णय घेतला पाहिजे। आणि मला एवढंच म्हणायचं आहे की सरकार जर संवेदनशील असेल, शेतकऱ्यांच्या बाजूने आम्ही आहोत, शेतकऱ्यांचं कर्जमाफी केली आहे, आम्ही सुद्धा शेतकरी आहोत, आम्ही सुद्धा मोठा त्याग केलेला आहे, म्हणून प्रकल्पग्रस्तांच्या संदर्भात आपण योग्य निर्णय घेतला पाहिजे। आता एक महत्त्वाचा मुद्दा 20 जुलैला माननीय मकरंद पाटील साहेबांनी माननीय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार आशिष जयस्वाल, मकरंद आबा पाटील यांनी बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये निर्णय घेतला, सरळ खरेदीधारक शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देणं बंद केलं तर सरकारनं 2025 पासून। आमच्या त्या आंदोलनाच्या या दणक्यामुळे त्यांनी 4 ऑगस्टला परिपत्रक काढलं, ते देणं सुरू केलं। मात्र महाराष्ट्रातले जे जुने प्रकल्पग्रस्त आहे तो त्याचा विरोध करत आहे। ते म्हणत आहे की यांना प्रचंड पैसा मिळालेला आहे, हे प्रकल्पग्रस्तांच्या सदनेत बसत नाही, हे कुठेतरी चूक आहे। त्यांनी सुद्धा जमीन सरकारला दिल्या, आम्ही सुद्धा सरकारला दिल्या, प्रोजेक्ट दोघांच्या भरोशावर उभे झाले। मात्र ते सुद्धा सरकारनं त्याचा निर्णय जो घेतला आहे तो कायम ठेवला पाहिजे आणि प्रकल्पग्रस्तांना न्याय दिला पाहिजे। हा एक संकेत आहे, सांकेतिक आंदोलन आहे। ह्याच जर सरकारनं आमच्याशी या संदर्भात सकारात्मक चर्चा केली नाही तर आम्ही निश्चित प्रचंड स्वरूपाचं आंदोलन करणार आहोत। हे मात्र आता मी या ठिकाणी भाकीत करतो तुमच्या माध्यमातून।